मंदिरात केंद्रात पण लाडूचे फॅन भेटले. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. घड्याळामध्ये संध्याकाळचे 6 वाजले होते. कूलर चालू असलं की त्याचा भरपूर आवाज असतो. लाडू मस्त बाबांसोबत खेळत होता. काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही आणि त्याच्या आधीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता. त्यात जरा यूट्यूब चॅनेलचा प्रॉब्लेम झालेला होता. आम्ही त्या व्हिडिओमध्ये लाडूला आंघोळ घालताना दाखवलं. त्याला एका मोठ्या प्लॅस्टिक टबमध्ये बसवलं, पण त्याला पूर्ण दाखवलं नव्हतं, अर्धच दाखवलं. तरी पण चॅनलला ते चाललं नाही. यूट्यूब चॅनलने तो व्हिडिओच रिमूव्ह करून टाकला. त्यामुळे मला पुन्हा डिलीट करून पुन्हा अपलोड करावं लागलं. जो पार्ट होता ना लाडूचा आंघोळीचा, तो मी कट केला. खूप साऱ्या ताईंना लाडूला आंघोळ घालताना बघायचं होतं म्हणून आम्ही ते शूट केलं, पण ते काही असं चॅनलवरती टाकलेलं चालत नाही. तर चला, आता पूजा आहे ना, केस वगैरे आवरते. चला लाडू, चला चला बाप्पाला जायचं. लगेच निघायचं. चला बाप्पाला जायचं. उतरायचंय त्याला, लगेच कळवतो त्याला. निघा, जायचंय. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आता वाजले आहे 6:30 आणि स्वामी समर्थ केंद्रात जायचं आहे आम्हाला. तर तिथे ना 6:30ला आरती सुरू होते. पटकन निघू आता आम्ही. चला, दर्शनासाठी चाललोय. चला, लाडूला पण घेऊन चाललोय. थोडंसं बाहेर फिरून येतो. लाडूला आहे ना रोज स्वामी समर्थ मंदिरामध्ये जायची सवय लागली. बाप्पाचं दर्शन घ्यायचंय त्याला. मग चला, आता आम्ही निघतोय. चला चलो चलो चलो, निघो. चलो ना, निघा ना, निघला. तसं बाते बघ ना. तर बाय बाय पिलू, बाय बाय. मी आधी केंद्रात आली. 6:30 वाजलेच होते. आरती झालेली होती वाटतं, पण भाविक बरेच जण आतमध्ये बसलेले होते. आणि हे बघा, आपला लाडू पण आज मस्त आलेला आहे केंद्रामध्ये. लाडू त्याच्या आजीसोबत पण रोज केंद्रामध्ये यायचा, म्हणून त्याला सवय झालेली आहे. तर लाडू आमच्याकडे आलेला होता 2 दिवस. पूजा इकडे आलेली होती माझ्याकडे. तर लाडूला मस्त आम्ही आज मग घेऊन आलो स्वामी समर्थ केंद्रामध्ये. इथे आल्यानंतर पहिले तर पाय धुवावे लागतात. मग इथे पाण्याची सोय वगैरे आहे. हातपाय धुवूनच मग महाराजांचं दर्शन घेतलं जातं. तर इथे ना मोठं औदुंबराचं एक वृक्ष पण आहे. त्याच्याही प्रदक्षिणा मारतात, पाया पडतात, दर्शन घेतात. आणि आज मी ना खूप महिन्यांनी असं म्हटलं तरी चालेल, आज मी केंद्रात आलेली आहे, मठात आलेली आहे. बरेच जण मठ पण म्हणतात, आमच्याकडे केंद्रच म्हणतो आम्ही. तर चला, आतमध्ये दर्शन तर आपण घेऊच. पण मी पूजाची आणि पूजाच्या पप्पांची वाट बघत होते. तर पूजा आल्यानंतर मग ती पण गेली हातपाय धुवायला. तिने पण स्वच्छ हातपाय धुवून घेतले आणि नंतर मग आतमध्ये आम्ही गेलो. तर तिथं आम्हाला माझे लहाने दीर पण भेटले. तर ते येत असतात आरतीला रोजच्या. आरती झालेलीच होती आम्ही जाण्याच्या आधीच. जरा आम्हाला थोडा उशीरच झाला होता, त्यामुळे मग आरती झालेली होती. पण आरती झाल्यानंतर आम्हाला प्रसाद मिळाला होता. मग इथे माझे लहाने दीर भेटले, तर तेही लाडूशी मस्त गप्पा मारत होते. नंतर मग पूजाचे पप्पाही त्यांच्याशी बोलले. पहिले मी बऱ्याच वेळा ह्या मंदिरामध्ये आलेली आहे. इथले बरेचसे कार्यक्रम मी व्हिडिओमध्ये दाखवलेले पण आहे, पण इतक्यात काही मला जमत नव्हतं इथे यायला. पण म्हटलं चला, आता इथून पुढे आपण येत जाऊ दर्शनासाठी. तर आतमध्ये खूप छान अशी महाराजांची मोठी प्रतिमा आहे. तिथे मग दर्शन घेऊ. आणि बरेच जण इथे संध्याकाळच्या सकाळच्या आरतीला येत असतात. भरपूर गर्दी असते. आणि सिन्नरमध्ये हे सर्वात मोठं केंद्र आहे स्वामी समर्थ महाराजांचं. तर खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. मनाला एक खरंच शांतता मिळते. आपल्या डोक्यामध्ये काही जे असेल टेन्शन वगैरे ते सर्व काही दूर होतं. आणि खरंच रोज वाटतं आपण इथे यावा, पण कसं आहे, कामामुळे ना मला इतकं जमत नव्हतं. पण तरी पण कितीही काम असलं ना तरी आता वेळ काढून येण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तर हे बघा, लाडूला मी म्हणत होते डोकं खाली ठेवून दर्शन घे. तर ते बाबा आहे ना, लाडूला आता जवळ देत आहे महाराजांच्या. तिथे जवळ ठेवून मग त्याचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं मला.
आमचं दर्शन झालं आणि इथे बरेच भाविक बसलेले होते. तर म्हटलं चला 15-20 मिनटं मस्त आपण इथे बसू. आणि लाडूला पण खूप छान वाटलं. तर लाडूची इथे भरपूर अशा फॅन भेटल्या, कारण त्या मुली आहे ना आमच्या समोर बसलेल्या आहे, तर त्या बघत होत्या. पण नंतर मग त्या बोलल्या की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, आणि लाडू त्यांना खूप खूप आवडला. तर त्यांनी सर्वांनी लाडूला जवळ घेतलं, त्याच्यासोबत सेल्फी फोटो काढत होत्या आणि सर्वच मुली त्याला घेऊन कौतुकाने त्याच्याशी बोलत पण होत्या. खूप छान वाटलं त्या मुलींशी भेटूनसुद्धा. तर ह्या सिन्नरमध्येच राहतात आणि रोज येतात दर्शनाला स्वामींच्या. तर खूप छान वाटलं त्यांना सर्वांना, लाडूला बघून, आम्हाला बघून. मग मी त्यांच्याशी पण बोलली. मंदिरात केंद्रात पण लाडूचे फॅन भेटले. छोट्या लाडूचे फॅन मोठे. चला फोन चालू चला. चला जवळपास आम्ही अर्धा ते पाऊण तास आहे ना महाराजांच्या केंद्रामध्येच होतो. आणि बाहेर आल्यानंतर मग थोडासा अंधार पडायला लागलेला होता. पूजाला बोलली की मस्त पाणीपुरी खाऊ आपण, पण ती बोलली की नको, ऊसाचा रस पिऊ आपण. म्हणून मग आम्ही तिथेच जवळपास आहे ना ऊसाचा रस मिळतो, खूप छान असतो इथला पण. तर सध्या आता वातावरणामध्ये खूप प्रमाणामध्ये उष्णता वाढलेली आहे. उष्णतेमुळे शरीरातलं पाणीही कमी होतं आणि आपल्याला काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. तर मग म्हटलं चला मस्त ऊसाचा रस पिऊ. आणि हे बघा, लाडूला पण ऊसाचा रस प्यायचा होता. तर लाडू सारखा ग्लास ओढायचा, त्यालाही प्यायचा होता. आम्ही त्याला ऊसाचा रस कधी दिला नाही, पण म्हटलं चला, पूजाला बोलली की थोडासा त्याला पिऊ घाल. तर हे बघा कसा तो मस्त ऊसाचा रस पितोय. त्याला असं वाटायचं की मला सर्वच रस प्यायला द्यावा यांनी. तर आम्ही अगदी थोडासा त्याला फक्त चाटवला. त्याला खूप आवडला, पण तो सारखा मागायचा. या परत, मी रस्त्याने दिसेल तुम्हाला. टू व्हीलरवर आम्हाला दोघींना काही बसता येत नव्हतं, त्यामुळे मग मी लाडूला घेऊन घरी आली. नंतर मग पूजाचे पप्पा पुन्हा तिला घ्यायला गेले. आमच्या घरापासून जवळपास 10-15 मिनटं लागतात केंद्रापर्यंत जायला, खूप जास्त लांब पण नाही. अरे पायाला लागतंय लाडू. त्याला तो आवाज येतो ना, त्याचं विशेष वाटतं म्हणून तो पाय वाजवतो. हा, त्याला असं वाटतं पाय वाजवलं आवाज कसं काय होते. आता आम्ही घरी आलो. दिला ग्लास फेकून दिला, असं सोडलं तर फेकून देशील. 7:30 वाजले. भांडे फेकायची फेकी तू. फॅन पाहिजे, फॅन वर नको करू ले. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली होती. तर मी आजचा व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवसांचा मिळूनच शेअर करते. तर सकाळी सकाळी मस्त इथे बाप्पांना आंघोळ घालण्याचं काम चालू आहे. आम्ही ना या बाप्पांना आजपर्यंत आंघोळ घातली नव्हती, कारण त्यांना वॉर्निश कलर दिलेला नाही आहे. पण म्हटलं चला, खूप बाप्पांना अशी धूळ लागलेली दिसली ना, म्हणून आम्ही आंघोळ घालतो आहे. 11 वाजले होते सकाळचे. मिस्टर मार्केटमध्ये गेले होते, तर त्यांनी खूप छान मस्त फ्रेश भाजीपाला आणलेला होता. टी व्ही चालू होता, न्यूज चालू असल्यामुळे मी व्हॉइसवर करते आवाज म्यूट करून. आणि पूजाची बडबड चालूच होती, काय काय आणले ती मला सांगत होती. आणि मी सकाळची घरातली साफसफाई करत होते. तर आज मी ना अर्बन व्हाईट किचन क्लीनरने ना बाप्पांचं हे सर्व मंदिर एकदम छान असं क्लीन केलं. मंदिर व्हाईट असल्यामुळे ना त्याच्यावरती लगेच धूळ बसते आणि ती दिसते, त्यामुळे मग मी सर्व काही
ॲक्रेलिक वगैरे सर्व एकदम ह्या किचन क्लीनरने ना स्वच्छ करून घेतलं. बाप्पांचं मंदिर पण खूप सुंदर दिसतंय आता. पण बाप्पांची अंघोळ काही अजून झालेली नाही. तर या वर्षीच्या बाप्पांना आहे ना वस्त्र घातलेली बघा, धोतर आहे, शेला आहे, पण ते ना ओलं झालं आहे कारण ते काही काढता येत नाही, ते चिटकवलेलं असल्यामुळे. नाहीतर मी बोलली होती की ते काढून बाप्पांना आंघोळ घाला, पण म्हटलं चला जाऊ द्या, फॅन लावला होता ते सुकून जाईल, आपोआप सुकलं ते नंतर. आणि हे बघा आपला लाडू मस्त इथे झोपलेला आहे. लाडू पण पहाटे पहाटे झोपतो आणि 11-12 वाजेपर्यंत झोपतो. आणि लाडूला जोडी लाडूचा मामा पण पहाटेच झोपला, तोही झोपलेला आहे. कारण तो रात्रभर लाडू मसाले पहाटे 5:30 वाजेपर्यंत पॅकिंग करत होता. खरं तर हे चुकीचं आहे, पण दिवसभर पण त्याला ऑर्डर घेणं देणं त्याच्यावरशी बोलणं खूप कामं असतात, त्यामुळे त्याला वेळच मिळत नाही. इथे मी मस्त भोपळ्याची भाजी बनवलेली होती. पूजाला अशी पातळ शेंगदाणा घातलेली भाजी खूप आवडते. आणि इकडे मस्त साबुदाणा खिचडी बनवली, कारण आज सोमवार होता ना, तर उपवास होता मिस्टरांसाठी. आणि मला ताक आवडतं म्हणून मग मी हे ताक आणायला लावलं होतं. घरी ताक सध्या आता मी बनवत नाही ना म्हणून, तर बटर मिल्क म्हणजे ताकच आहे ते. तर तेचं मी आता ग्लासमध्ये घेतलं, त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि आता हे ताक पिऊन घेणार आहे मी. नंतर मग काहीतरी फ्रूट वगैरे खाईल. काय चालू आहे? नंगा पुंगा बाळ, आमचे नंगा पुंगा बाळ का बोलत पिल्लू? हं? का चाललं तुझं? का बोलतोय? का बोलत? बाबा झोका देत आहे. आटकून दिलं त्याला. मला गाणं म्हणतो का तो काही बनवून करायचं गाणं म्हणतोय काही. सध्या राहुल खूप बारीक दिसतोय. बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येत आहे, कारण त्याचा डाएटच खूप वेगळा आहे. तर हे बघा आत्ता पण त्याने काहीतरी ऑनलाईन प्रोडक्ट मागवलेलं आहे, तर यामध्ये ओट्स आलेले आहे. वेगवेगळे प्रकारचे ओट्स तो मागवत असतो. तर मी म्हटलं चला तुम्हाला पण थोडंफार शेअर करू. खरं तर राहुल बारीक झालेला आहे, पण त्याने ना सर्व काही फॅट काढलेलं आहे शरीरामधला, आणि मसल्स वगैरे तो आता वाढवतो आहे. त्यानंतर मग त्याची तब्येत पुन्हा चांगली भरेल, नंतर छान दिसेल तो. तू दरवेळेस वेगळे वेगळे मागवतो ना, मागचे वेगळे होते, आत्ताचे वेगळे. ते सोया प्रोटीन वाले होते, हे वे प्रोटीन वाले, म्हणजे ते सोयाबीन पासून बनले होते, हे दुधापासून बनले. बऱ्याच ताई विचारतात राहुल दादाचा डाएट सांगा. तर राहुल आहे ना हे ऑनलाईन मागवत असतो ओट्स. मागचं ओट्सचा पुडा वेगळा आहे ना, तो दाखव बरं, आण बरं, तो पण दाखव. आणतो पूजा तो फ्रीजवरचा. तर हे ओट्स तो दुधात घेत असतो 2 टाईम, त्याच्यामध्ये 1 टाईम का. एक टाइम. पण हे छान होतं केसर पिस्ता. आणि फरक आहे कंपनीचा. हे कितीचं आहे? ते 1 किलो असेल. योगा बार हे 3 प्रोटीन किलो. ओट्स. हे बघा दाखव ना असं. 3 किलो काय ते 700 काय रुपये म्हणजे 3 किलो 700 रुपये. 700 हे रुपये. 2 किलो 1000 रुपये. 2 किलो 1000 रुपयामध्ये. हे चांगलंच. आणि यामध्ये तो ड्रायफ्रूट टाकतो, कधी केळी, कधी सफरचंद, कधी अननस, इंग्रेडियंट टाकतो. पाहिजे. हां. सोया प्रोटीन फ्लेक्स आणि वे प्रोटीन, याच्यात सीड्स पण असतात, पंपिंग सीड असं त्याच्यात पण राहतं का. तर हे पण तो खातो, अंडी उकडून बॉईल करून खातो. त्यानंतर पनीर वगैरे ते सर्व काही त्याचं असतं. मी तुम्हाला एक करून दाखवत जाईल आणि एक सेपरेट व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती काय काय डाएट करतो ते. थोडं बरं आतमध्ये कसं आहे, त्याला खायचं आहे ना, चल दुधामध्ये वाटीमध्ये काढ, दूध टाक त्याच्यात. आणि त्याचं कसं आहे, खायचं म्हणून किती पण खायचं, कसं पण खायचं नाही. तो प्रत्येक पदार्थ आहे ना मोजून घेतल्याशिवाय अजिबात खात नाही. त्याचं सर्व काही मोजून मापून असतं. तर इथे हा इलेक्ट्रिक काटा आहे ना, त्यावरतीच तो सर्व काही खाण्याचे पदार्थ मोजून घेत असतो. आणि याचा फ्लेवर असा चॉकलेटसारखा आहे. हे खायला पण खूप छान लागतं. मी तर नाही खाल्लेलं, पण सुगंध खूप छान येत होता त्याचा. तर आता तो ते मोजून घेतोय, तर म्हणून मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. आणि हे तो दुधामध्येच खाणार आहे, यामध्ये दूध टाकून खायचं. तर बघा किती ग्रॅम घेतोय ते सर्व काही तुम्हाला इथे दिसतंय. तर रोज ह्या काचेच्या बाउलमध्येच तो सर्व मोजत असतो आणि नंतर मग त्यामध्ये नॉर्मल कोमट असलेलं किंवा गरम असलेलं दूध ते टाकतो
आणि दूध टाकल्यानंतर मग ते 10 ते 15 मिनटं छान भिजू देतो. त्यामध्ये ड्रायफ्रूट किंवा मग केळी, सफरचंद, अननस जे काही फ्रूट असतात ते फ्रूट तो टाकत असतो. कधी अंजीर, कधी खजूर, बरंच वेगवेगळं काही ना काही त्याचं चालूच असतं. म्हणून मग म्हटलं चला तुम्हाला पण थोडंफार शेअर करू. बऱ्याच वेळेस मला कमेंट्स येतात का राहुल दादाचा डाएट शेअर करा, तर त्यावरती म्हटलं चला एक दिवस छान असा व्हिडिओ बनवेलच मी. पण आता राहुलची तब्येत जरी बारीक आहे ना तरी तो काही दिवसांनी खूप छान दिसेल. आणि चला आता इथे दूध टाकून त्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. थोडंसं ऊन कमी झालं होतं. मग आम्ही घराच्या बाहेर पडलो कारण आम्हाला ना थोडीफार शॉपिंग करायची होती. तर नवीन बाथरूमसाठी इथे आम्ही नळ बघायला आलो, शॉवर बघायचं होतं. तर इथे ना हे जे 3 दिसत आहे बघा तर ते काय आम्हाला घ्यायचं नाही. त्याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही, मी विसरले. तर मिक्सर म्हणतात वाटतं याला. तर आम्हाला अशा प्रकारचे नव्हते घ्यायचे कारण बिल्डर अशाच प्रकारचे बसवतात. आमचं काम कसं दिलं किंवा आम्ही स्वतः करतो आहे की काय यावरती मी एक व्हिडिओ करणारच आहे. तर आम्हाला वेगळ्या पद्धतीचे पाहिजे होते नळ, रोकाचे. म्हणून मग आम्ही इथे ते बघायला आलो. खरं तर घराचं काम करताना ज्या वस्तू एकदाच घेतल्या जातात त्या चांगल्याच घेतल्या पाहिजे. म्हणून मग आम्ही चांगल्या प्रकारचे इथे शॉवर किंवा नळ वगैरे घेतलेले. तर त्याचं बिल वगैरे केलं. तिथून मग बाहेर पडताना रस्त्याने मला बेकरीमधून खारी वगैरे घ्यायची होती आणि पेस्ट्री पण घ्यायची होती. बरेच दिवस झाले मी खारी पेस्ट्री काही घेतलेलीच नव्हती कारण रोज रोज तर खाणं चांगलं नाही आहे, पण कधीतरी खाल्लं तर काय होत नाही. त्यामुळे मग मी आली आणि मस्त पेस्ट्री खारी वगैरे घेतली. पूजा आलेली होती, तिला खारी खायला आवडते ना म्हणून मी घेतली. आणि हे बघा रस्त्याने भयंकर ट्रॉफिक होती कारण आता सध्या उष्णता इतकी वाढलेली ना की म्हणतात उष्णतेची मोठी लाट येणार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेसच मार्केटमध्ये भयंकर गर्दी असते. दुपारी शक्यतो कोणी घराच्या बाहेर पडतच नाही. तर हे बघा मी पेस्ट्री आणली आमच्या राहुल दादाने लगेच उचलली. तो खात नाही, त्याचा डाएट खूप कडक आहे. पण मग मी त्याला बोलत असते इतका पण डाएट नको आहे, कधीतरी थोडंफार खाल्लेलं चालतं. म्हणून मग त्याने खाल्लं. आणि पिवळ्या रंगाचा केक जो आहे ना रोलसारखा, तो मला खूप आवडतो, पहिल्यापासून आवडतो. आणि त्याचा फ्लेवर पण असा अननसासारखा आहे किंवा मग संत्रीसारखा लागतो. तर मग मी ती आणली माझ्यासाठी, बाकीच्यांसाठी वेगवेगळ्या आणल्या. पूजाला पण आणली पेस्ट्री. तुला नाही आणलंय, त्याचा किती दिवस मला आणलंय, तुला नाही आणलंय. नाही तुला नाही. बघा कसा मागतो. नाही नाही ना. थोडा तोंडाला लाव, फक्त तोंडाला लाव. अगं क्रीम नको ना, पावाचा भाग तोंडाला लाव फक्त. नाही अगं चाटू दे ना. नाही, बेकरी प्रोडक्ट चांगले नाहीये, नाही भेटणार. मम्मा पण नाही खाणार. हा फटके देऊ का? फटके देऊ? हट्ट करतोय. काय पाहिजे बाळा? नाही खायचं, ते चांगलं नसतं. दूध प्यायचं, दूध. आता बरं नाही होत. नाही असं नाही करायचं पिल्लू, नाही बोलायचं. घे खाऊनावर. ऐक ना, रेडी झाले तुम्ही? लावून घ्या बरं का. अरे बापरे, लय छान दिसतंय. आम्ही रेडी झालो, लग्नाला जायचं. जायचं. पिल्लू तू भूर चालला? बाय 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 बाय, तू भूर चालला? चालू लग्नाला. हा पिल्लू लय स्मार्ट दिसतोय, हा ना पिल्लू? आपण जाऊ गाडीवर, भुरू जाऊ. हा जा भूर जा, त्रास देऊ नका आजीला. हा बर का पिल्लू? तू आवर पटकन. बाय. बघायला येतील. चालला ना तू, मजा कर आता. बाहेर हिंडायला किती आवडतं त्याला. चला, या पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल, नक्की बघा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभ संध्याकाळ.